हे खाऊ आहेत ना, मनू आणि पार्थला खूप आवडतात. एकदा केले की महिनाभर टिकतात, पौष्टिक आहेत, करायला सोपे आणि पचायला पण सोपे आहेत. तर आई मला भूक लागलीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण करतोय कमी तेलकट असा खाऊ, साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा. करायला एकदम सोपा आहे. माझ्या घरची साधी सोपी रेसिपी शेअर करते. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या या आई मला भूक लागलीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये स्वागत. आज आपण करणार आहोत ज्वारीचा आणि साळीच्या लाह्यांचा चिवडा, जो माझ्या घरामध्ये नेहमी होतो. अगदी मला चिवडा करायला जरी वेळ नसला ना, तरी या दोन्ही प्रकारच्या लाह्या माझ्या घरामध्ये खाऊच्या कप्प्यामध्ये सापडतातच. तर करायला एकदम सोपं आहे. खूप म्हणजे फार पण काही साहित्य लागत नाही. चला करूया. तर हा दोन्ही प्रकारचा चिवडा करण्यासाठी अगदी एकसारखं साहित्य लागतं. कुठलाही चिवडा करा तेच साहित्य लागणार आहे. साहित्य मी काढून घेतलंय, आपण करताना बघूच यात. पण पहिल्यांदा आपण काय करूया, ह्या ज्या लाह्या आहेत ह्या आपण चाळून घेऊ. बाजारातनं आणल्यानंतर मी मुद्दामहून या उघडल्या नाहीत, म्हणजे त्या मऊ पडत नाही. आता करायला घेतलं की मी यांना उघडून घेतलं. आता फक्त आपण काय करू, याला चाळून घेऊया. चाळून घेतल्यामुळे याच्यातली पावडर निघून जाते आणि चिवडा असा करपल्यासारखा होत नाही. त्याचबरोबर काही असं सालाची म्हणजे साळी असतील किंवा सालाची काही कचकच असेल तर ती पण काढून टाकायची. तर इथं मी या 100 ग्रॅम लाया घेतलेल्या आहेत, ज्वारीच्या आहेत. हे बघा, ही पावडर आहे ना, ही नाही आली पाहिजे. किंवा तुम्ही चाळणी जर नसेल तर असं वरच्यावर घोळून घेतलं तरी चालेल, भांड्यामध्ये काढून. ज्वारीच्या लाह्या आपण चाळून घेतल्या. आता साळीच्या लाह्या. आता साळीच्या लाह्या आपण चाळूया. साळीच्या लाह्यांमध्ये ना असं थोडंसं ना सालं असतात. हे बघा, ही कचकच असते. शक्य होईल तेवढं काढून टाकायचं. हे बघा, ही नाहीतर मग ना दाताला कधी कधी त्रास होतो. या प्रकारे हे काढून टाकायचं. तर दोन्ही लाह्या साफ करून घेतल्यात. तयारी तर झालेलीच आहे. चला आता पटापट चिवडा करूया. पहिल्यांदा आपण ज्वारीच्या लाह्याचा चिवडा करतोय. कढईमध्ये साधारण 4 टेबलस्पून तेल घेतलंय. यामध्ये घालू किंचित मीठ आणि शेंगदाणे. साधारण मी इथं 50 ग्रॅम शेंगदाणे घेतले. मंद आचेवर कुरकुरीत तळायचे. शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल. शेंगदाणे मस्त कुरकुरीत झालेले आहेत, काढून घेऊया. आता 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतली. ही पण आपण अशीच 1 मिनिटभर तळून घेऊ. फुटाण्याची डाळ जास्त तळायची नाही, नाही तर ती कडक होते. डाळ पण झाली, काढूया. शेंगदाण्यातच काढते मी. शेंगदाणे फुटाण्याची डाळ तळून झाली. आता उरलेल्या तेलामधलं थोडं तेल मी काढलं, 2 चमचे. मला जास्त वाटत होतं. आता जे तेल राहिले त्यामध्येच फोडणी करूया. तेल तापलेलंच आहे. मोहरी घालू. मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं, 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि याला परतूया. मिरची कढीपत्ता छान कुरकुरीत तळायचा, म्हणजे चिवडा मऊ पडत नाही. आता घालूया पाव चमचा हिंग, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ अर्धा टीस्पून. याला मिक्स करूया. कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घातली ना की स्वाद पण छान येतो आणि चिवड्याला एक वेगळाच असा फ्लेवर येतो. तर कोथिंबीर पण मस्त कुरकुरीत झाली. आता घालूया हळद, अर्धा ते पाव टीस्पून. हळद मिसळायची. आता यामध्ये घालू ज्वारीच्या लाह्या, तळलेले शेंगदाणे आणि फुटाणे डाळ. गॅस कमी ठेवू आणि याला मस्त 2-3 मिनटं परतून घेऊ. मीठ याच्यामध्ये चांगलं मिसळलं जावं म्हणून मी तेलातच घातलं. तेलात कोणताही पदार्थ घातला की सगळ्या पदार्थामध्ये चांगला मिसळला जातो. फक्त गॅस कमी ठेवा, 2-3 मिनटं चांगलं मिक्स करून घ्या, म्हणजे हळद, मीठ, मसाले सगळे नीट लागले जातात आणि चिवड्याला चव चांगली येते. 2 ते 3 मिनटं मस्त परतून घेतलं आणि हे बघा, आपला ज्वारीच्या लाह्याचा चिवडा तयार झाला. याला मी आता काय करणार आहे, एका ताटात काढून घेते आणि याच कढईमध्ये आपण साळीच्या लाह्याचा चिवडा करूया. जास्त भांडी भरवायची नाहीत. आता साळीच्या लाह्याचा चिवडा करताना पण अगदी सेम प्रोसेस करायची आहे. पटापट करून घेऊ. पहिल्यांदा शेंगदाणे तळायचे. शेंगदाणे मीठ घालून तळायचे म्हणजे अळणी लागत नाही. झालेले आहेत, काढूया. आता फुटाण्याची डाळ मिनिटभर तळूया. आता फोडणी करू. मोहरी तडतडली, जिरं अर्धा चमचा, हिरवी मिरची 2 ते 3, कढीपत्ता.
परतून घेऊया. मिरची परतली, हिंग अर्धा चमचा, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. परतून घेऊया. कोथिंबीर परतली, हळद घालू, त्याला मिसळून घ्यायचं. आता घालूया 100 ग्रॅम साळीच्या लाह्या, तळलेले शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ. परतून घेऊया. लक्षात घ्या, ज्वारीच्या लाह्या आणि साळीच्या लाह्या दोन्हीही 100 ग्रॅम घेतल्या होत्या. थोडंफार प्रमाण वाढवून घेतलं तरी चालणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी साळीच्या लाह्याला नाही पण ज्वारीच्या लाह्या ह्यांना थोडंसं मीठ लावलेलं असतं. त्यामुळं जर तशा लाह्या असतील तर मीठ जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळी थोडंसं प्रमाण बेताने घ्या. ठीक आहे. आता याला पण आपण 2-3 मिनटं परतूया. आणखी एक गोष्ट, जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ शूट करते मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तू ड्रेस कुठून घेते. मी ऑफलाईनच ड्रेस घेते, पण मी त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांची ऑनलाईन सर्व्हिस पण आहे. तुम्हाला जर हे मी घेते तिथून ड्रेस घ्यायचे असतील, हा ड्रेस घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये मी त्यांचा नंबर दिला, त्यांना कॉल करून घ्या. तर आपला साळीच्या लाह्याचा चिवडा तयार आहे, ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा तयार आहे. बघितलं करायला दोन्ही अतिशय सोपे होते आणि चवीला खूप भारी लागतात. मनस्वीला साळीच्या लाह्याचा चिवडा आवडतो, पार्थला ज्वारीच्या लाह्याचा चिवडा आवडतो आणि मला चिवड्यापेक्षा ना प्लेन लाह्या खायला आवडतात. तुम्हाला लाह्या कशा खायला आवडतात मला कमेंटमध्ये सांगा. हे दोन्ही प्रकारचे चिवडे आपण केलेले आहेत. पूर्ण गार करायचे आणि मगच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे ते महिनाभर छान टिकतात, असेच कुरकुरीत राहतात. जेव्हा तुम्ही याचा वापर करता त्यावेळी लगेच डबा बंद करून ठेवा, म्हणजे हे चिवडे मऊ पडणार नाहीत. म्हणजे कुठल्याही प्रकारचा चिवडा किंवा स्नॅक करताना आपल्याला ही काळजी घ्यायचीच आहे. तर तुम्ही पण या रेसिपीज नक्की करून बघा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई मला भूक लागली ही सिरीज कंटिन्यू बघायची असेल तर कमेंटमध्ये आई मला भूक लागली सरिताज किचन असं कमेंटमध्ये लिहा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.